डोंबिवलीत स्वातंत्र्य दिनाचं स्वागत अत्यंत उत्साहात झाल्याचं पाहायला मिळतंय। डोंबिवलीमध्ये आज खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यासह जवळपास 100 ते 150 सामाजिक संस्था व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून भव्य तिरंगा रॅली या ठिकाणी काढण्यात आली। आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी नागरिकांनी केल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 15,000 विद्यार्थी या रॅलीसाठी सहभागी झालेले आहेत। हा जो 35,000 स्क्वेअर फीटचा तिरंगा आहे, हा तिरंगा सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौक घारडा सर्कल येथून दत्तनगरच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हातात तिरंगा घेऊन या रॅलीची सुरुवात झाली आहे। खासदार श्रीकांत शिंदे हे देखील या रॅलीत स्वतः उपस्थित आहेत। त्यांच्यासह कल्याण डोंबिवलीच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी तसेच काही कलाकार देखील या रॅलीत सहभागी झालेत। एकंदरीतच या रॅलीच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर सकाळपासूनच या ठिकाणी डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला पाहायला मिळत होता। सकाळी भर पावसात देखील हजारो डोंबिवलीकर हातात तिरंगा घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। या रॅलीला काही मिनिटापूर्वीच या ठिकाणी सुरुवात झाली आहे। डोंबिवलीकरांचा उत्साह या रॅलीसाठी एकंदरीत ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीतच आज जे स्वातंत्र्य दिनाचं स्वागत आहे डोंबिवलीकरांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे केलेलं पाहायला मिळतोय। मोठा उत्साह या रॅलीच्या दरम्यान डोंबिवलीकरांमध्ये पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर या रॅलीसाठी प्रत्येक डोंबिवलीकर हा आज हातात तिरंगा घेऊन खाली उतरल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजारो डोंबिवलीकर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। जागोजागी मोठ्या प्रमाणात बॅनर्स देखील या ठिकाणी होर्डिंग्स देखील लावल्याचं पाहायला मिळतं आहे। या रॅलीचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक चौकात सध्या स्टेजची उभारणी देखील करण्यात आलेली आहे। एकंदरीतच या रॅलीची वाट डोंबिवलीकर पाहत होते, ती रॅली या प्रत्यक्षात सुरू झाली आहे आणि या रॅलीचं स्वागत डोंबिवलीकरांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे केल्याचं पाहायला मिळतं। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, डोंबिवली।